डायरेक्ट इक्विटी वर्सेस म्युच्युअल फंड, लोकांनी एक एक ॲव्हरेज त्यांना जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर काय करायला पाहिजे? ॲक्च्युली हा खूप चांगला प्रश्न आहे. सी, म्युच्युअल फंडमध्ये आणि डायरेक्ट इक्विटीमध्ये, समजा तुम्हाला म्युच्युअल फंड अल्टिमेटली हा इन्व्हेस्ट करतो इक्विटीमध्ये, समजा तुम्हाला त्याचं सब्जेक्ट मॅटर एक्सपर्टाईज आहे, तुम्हाला त्याचा रिसर्च कळतो आणि तुम्हाला एवढा वेळ आहे की तो रिसर्च करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, तर तुम्ही स्टॉक घ्या, बाय करा, सेल करा. पण त्यात पण एक रिस्क असते की तो पोर्टफोलिओ वर जाईल की नाही. म्युच्युअल फंड हा ॲक्च्युली फंड मॅनेजर मॅनेज करतो. त्याच्याकडे प्रॉपर क्वालिफाईड लोकं असतात, सेबीचं नियंत्रित असतं आणि रिस्क जी आहे ती खूप कमी करून रिटर्न कसा करता येईल याचं ते बघतात. सो बेसिकली एक नॉर्मल मनुष्य जो आपला जॉब करतो आहे किंवा जो बिझनेस करतो आहे, की मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस किंवा कोणाचं दुकान आहे, त्या लोकांना नॉर्मली एवढा वेळ नसतो की रिसर्च करायला. सो त्यांच्यासाठी म्युच्युअल फंड हा एक बेस्ट ऑप्शन आहे, जिथे त्यांना रिटर्नला मॅक्सिमाइज करता येतं, वेल्थ जनरेशन करता येतं आणि त्यांना बाईंग सेलिंग करण्यासाठी, बाईंग सेलिंग हा जस्ट एक असतं ना, ट्रिगर असतो मनाला, की शॉर्ट टर्ममध्ये ते मे बी जिंकू शकतं, पण लाँग टर्ममध्ये एक कन्सिस्टंटली रिटर्न पाहिजे असेल तर म्युच्युअल फंड इज द बेस्ट ऑप्शन.